Good morning, all of you. In today's lecture, we will start our next problem based on combined ratio. So first of all, read carefully problem. Comment on the position of commentary limited from the following profit and loss account and balance sheet after calculating following ratio. सो आपल्याला किती रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत हे पहिल्याच पॅरामध्ये दिलेलं आहे बघा. फर्स्ट आहे करंट रेशो, देन प्रोप्रायटरी रेशो, देन स्टॉक इक्विटी डेप्थ इक्विटी रेशो, स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो, लिक्विड रेशो, कॉस्ट ऑफ सेल टू सेल्स रेशो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस टू सेल्स रेशो अँड सेलिंग एक्सपेन्सेस टू सेल्स रेशो. त्यामध्ये काही रेशो आपण लर्न केलेले आहेत आणि काही रेशो आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये न्यूली लर्न करणार आहोत. सो फर्स्ट दिलेला आहे बॅलन्स शीट अँड सेकंड पार्ट मध्ये दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. सो बॅलन्स शीट मध्ये बघा कॅपिटल आहे आणि इथे लक्षात ठेवा 2 इयर दिलेले आहेत, 2 इयर्स दिलेले आहेत, दॅट मीन्स 2014 अँड 2013. ओके, सो आपल्याला प्रत्येक रेशो हे 2 इयर मध्ये 2 इयर मध्ये कॅल्क्युलेशन करावे लागतील. सो कॅपिटल आहे, देन रिझर्व, secured loan, then current liability and provision. ओके, आणि असेटला दिलेले आहेत फिक्स्ड असेट, करंट असेट अँड लोन अँड ऍडव्हान्सेस. देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये काय दिलेलं आहे बघा, ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहेत, वेजेस, फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, मॅनेजरियल रेम्युनरेशन, then transfer to reserve, then income tax and proposed dividend and balance carry forward. Okay, and credit side ला दिलेला आहे सेल्स अँड क्लोजिंग स्टॉक. सो ह्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय करायचे आहे, टोटल 8 रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, सो आपण सॉल्व्ह करूया. देन चला, आता इथे प्रॉब्लेम मध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की तुम्हाला काय करायचं आहे तर व्हर्टिकल फॉर्मॅट ड्रॉ करायचा आहे. सो त्याची काही गरज नाहीये, डायरेक्टली आपण काय करू शकतो, फॉर्मॅट विदाउट फॉर्मॅट सॉल्व्ह करायला घेऊया आपण. फर्स्ट आहे करंट रेशो. सो करंट रेशो आपण ऑलरेडी काय केलेला आहे तर लर्न केलेला आहे. करंट रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तर काय फॉर्म्युला आहे पुटअप करा. करंट असेट्स डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. ओके, सो करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. आता पहिल्या पार्ट मध्ये मी रेशो मेन्शन करेन, देन सेकंड पार्ट मध्ये 2004 चे रेशो आपण कॅल्क्युलेट करू आणि 2014 चे, आणि थर्ड पार्ट मध्ये 2013 चे रेशो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो प्रॉब्लेम मध्ये या करंट रेशो मध्ये काय काय येणार आहे बघा. करंट रेशो मध्ये करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी दिलेला आहे, म्हणजेच करंट रेशो मध्ये येईल 1,10,000. ओके, आणि लोन अँड ऍडव्हान्सेसची अमाऊंट येईल. देन करंट लायबिलिटी मध्ये करंट लायबिलिटी, देन प्रोव्हिजनची अमाऊंट येईल. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल पुट अप फॉर्म्युला इन क्लिअर. करंट असेट मध्ये काय सांगितलं आपण, करंट असेट प्लस लोन अँड ऍडव्हान्सेस. लोन अँड ऍडव्हान्सेस आणि करंट लायबिलिटी मध्ये काय येईल मग, डिवायडेड बाय आपण करंट लायबिलिटी जी करणार आहे ती मी खाली घेते परत. करंट लायबिलिटी मध्ये काय येणार आहे, करंट लायबिलिटी प्लस प्रोव्हिजन. ओके, आता आपण काय करूया, अमाऊंट पुटअप करून घेऊया ऍज पर दी फॉर्म्युला. सो करंट असेट किती दिसत आहेत, 2014 चे 1,10,000. ओके, करंट असेट आहे, प्लस ऍडव्हान्सेस किती दिसत आहेत तर 42,000 दिसत आहेत, डिवायडेड बाय, डिवाइड करून मी अमाऊंट खाली घेते इथेच, डिवायडेड बाय करंट लायबिलिटी दिसते 26,000
प्लस प्रोव्हिजनची अमाऊंट किती दिसते तर 54,000. ओके, सो काय करा, ते टोटल करून घ्या. नेक्स्ट स्टेप मध्ये 1,10,000 प्लस 52,000 म्हणजे अमाऊंट तुम्हाला किती मिळेल 1,62,000. ओके, सो 1,62,000 डिवायडेड बाय त्याची प्लस करून किती अमाऊंट होईल बघा 26,000 प्लस 54,000. सो अमाऊंट आपल्याला टोटल करून मिळेल 80,000. ओके, सो आता आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे 1,62,000 डिवायडेड बाय 80,000 म्हणजे तुमचा रेशो किती मिळेल तुम्हाला 2.03. ओके, 2.03. आणि मग आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये कसा मेन्शन करणार 2.03:1. ओके, सो दिस इज अवर रेशो. सो आता आपल्याला मिळाला 2014 चा. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे 2013 चा रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करावा लागेल. सो सेम 2013 चा रेशो कॅल्क्युलेट करूया. करंट असेट 2013 मध्ये किती दिसत आहेत 1,12,000 देन प्लस ऍडव्हान्सेस किती आहेत तर 40,000 आहेत. ओके, डिवायडेड बाय नेक्स्ट लाईनला मेन्शन करते मी डिवाइड. करंट लायबिलिटी आहे 30,000 देन प्लस प्रोव्हिजनची अमाऊंट दिसते 52,000. ओके, सो प्लस करून घ्या अमाऊंट. फर्स्ट येईल 1,12,000 प्लस 40,000 अमाऊंट किती मिळणार आहे मग तुम्हाला 1,52,000. ओके, सो 1,52,000 डिवायडेड बाय 30,000 प्लस 52,000 म्हणजे प्लस करून अमाऊंट किती मिळेल 82,000. 82,000. ओके, सो फाइंड आउट करा मग किती येईल बघा रेशो 1,52,000 डिवायडेड बाय 82,000. सो फाइंड आउट करा आन्सर. आन्सर मिळेल आपल्याला 1.85. ओके, आन्सर काय मिळालं मग आपल्याला डिवाइड करून 1.85 आणि मग आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये मेन्शन करणार आहोत 1.85:1. पण लास्ट प्रॉब्लेम मध्ये बघितलेलं आहे करंट रेशोचं स्टँडर्ड काय आहे तर 2:1. 2:1 म्हणजे 2014 ची पोझिशन कशी दिसते तर हाय सॅटिस्फॅक्टरी आहे. जस्ट 0.3 स्टँडर्ड पेक्षा अबाव आहे. आणि इथे जे 2013 मध्ये पोझिशन दिसते शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन और शॉर्ट टर्म सॉल्वन्सी पोझिशन ऑफ द कंपनी इज अनसॅटिस्फॅक्टरी बिकॉज 2013 करंट रेशो इज बिलो दॅन स्टँडर्ड. स्टँडर्ड पेक्षा कसा आहे तर तो कमी आहे म्हणजेच 1.85:1 आहे. तो स्टँडर्ड पेक्षा कमी आहे. That's why this is the unsatisfactory short-term solvency position of the company असं आपण म्हणू शकतो इथे. So is it clear? First ratio, current ratio. So second ratio कडे येऊ आपण आता. Proprietary ratio. Proprietary ratio ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे. Proprietary ratioचा फॉर्म्युला काय आहे प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. So proprietor funds divided by total assets into 100. Okay. आता प्रोप्रायटर फंड्स मध्ये काय येईल बघा. प्रोप्रायटर फंड्स मध्ये काय येणार आहे कॅपिटल येईल आणि रिझर्व येईल. ओके, दिस इज द प्रोप्रायटर फंड्स. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला 70,000 प्लस 80,000 अमाऊंट करावी लागेल म्हणजे प्रोप्रायटर फंड्स मिळतील. आणि टोटल असेट म्हणजेच काय मिळणार आहे तर तुम्हाला जी टोटल डिरेक्टली दिलेली आहे फिक्स्ड असेट प्लस करंट असेट प्लस इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट नाही इथे म्हणजेच काय फिक्स्ड असेट प्लस करंट असेट म्हणजे 2,52,000 ही डिरेक्टली अमाऊंट मिळेल आणि 2013 ची 2,44,000 मिळेल. फक्त इथे मात्र टोटल करून घ्या 70,000 प्लस 80,000
ओके, चला. सो प्रोप्रायटर फंड्स मध्ये काय येणार आहे, फॉर्म्युला मध्ये मेन्शन करून घ्या. इक्विटी कॅपिटल प्लस रिझर्व. ओके, डिवायडेड बाय टोटल असेट मध्ये काय येईल मग, फिक्स्ड असेट्स प्लस करंट असेट. आता ऍज पर दी फॉर्म्युला आपण अमाऊंट पुटअप करून घेणार आहोत. इक्विटी शेअरची अमाऊंट किती दिसते बघा 2014 मध्ये, $70,000. देन प्लस रिझर्वची अमाऊंट किती दिसते 80,000. ओके, डिवायडेड बाय, आता इथे काय डायरेक्टली घेतलात तरी चालेल किंवा फिक्स्ड असेट प्लस करंट असेट प्लस लोन अँड ऍडव्हान्सेस असं घेतलात तरी चालेल. सो आपण कंटिन्यू करू. 90,000 देन प्लस 1,10,000 प्लस 52,000. सो टोटल करून घ्या. तर इथे पण आधीच मी ओके, इथे काय करा, टोटल करून घ्या. 70,000 प्लस 80,000 किती येते बघा अमाऊंट, 70 प्लस 80 येतील तुमची अमाऊंट मिळतील 1,50,000. डिवायडेड बाय टोटल असेट म्हणजेच मिळतील 2,52,000. ओके, 2,52,000 आणि इंटू काय करतो आपण, प्रोप्रायटरी रेशोला इंटू 100 करतो. सो ऍज पर दी फॉर्म्युला. सो कॅल्क्युलेट करून बघा किती येतील मग. प्रोप्रायटरी रेशो फर्स्ट मिळेल तुम्हाला 2014 चा प्रोप्रायटरी रेशो 59.52%. ओके, सो 2014 चा ऍज पर दी फॉर्म्युला आपण काय करणार आहोत, मेन्शन करणार आहोत. 70,000 देन प्लस 68,000 divided by 92,000 then plus 1,12,000 then plus 40,000. ओके, आपण कोणत्या अमाऊंट घेतल्या लक्षात आलं का, फर्स्ट 70,000 प्लस 68,000 इक्विटी कॅपिटल अँड रिझर्व अँड देन टोटल असेट मध्ये मग फिक्स्ड असेट प्लस करंट असेट प्लस ऍडव्हान्सेस हे अमाऊंट आपण काय केलेले आहे ऍज पर दी फॉर्म्युला पुटअप करून घेतलं. ओके, सो टोटल करा. टोटल किती येईल बघा मग. फर्स्ट येईल 1,38,000 इक्विटी कॅपिटल आणि फिक्स्ड असेट टोटल असेट मिळतील आपल्याला 2,44,000 इंटू 100. ओके, सो कॅल्क्युलेट करून बघा मग पर्सेंटेज आपल्याला किती मिळणार आहे 56.56%. इज इट क्लिअर. ओके, गुड. सो यामध्ये असं काही हार्ड नाहीये, इट्स व्हेरी सिंपल थिंग. फक्त आपल्याला 2 इयर दिलेले आहेत
आणि जेव्हा आपण व्हर्टिकल फॉर्मॅट ड्रॉ करत नाहीये त्यावेळी मात्र आपल्याला डिटेल सगळ्या अमाउंट फॉर्म्युलानुसार पुटअप करणं मस्ट आहे. दॅट्स इट. सो होप सो प्रोप्रायटरी रेशो क्लिअर झाला असेल. आता आपण नेक्स्ट रेशो कडे जाणार आहोत, डेप्थ इक्विटी रेशो. ओके, सो डेप्थ इक्विटी रेशो पण आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे. डेप्थ इक्विटी रेशो म्हणजेच काय तर डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी. सो चला फॉर्म्युला पुटअप करून घ्या. डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. डेप्थ म्हणजे काय, आता प्रॉब्लेम मध्ये या काय दिलेलं आहे बघा. डेप्थ म्हणजेच तुम्हाला सिक्युअर्ड लोन दिलेला आहे 22,000 दिलेला आहे. आणि इक्विटी म्हणजे आता आपण परत डिटेल मध्ये जाणार नाही. इक्विटी म्हणजेच काय तर कॅपिटल आणि रिझर्व या दोन्हीची जी टोटल आहे दिस इज कॉल्ड द इक्विटी, म्हणजेच इक्विटी शेअर होल्डर फंड. ओके, सो डिरेक्टली पुटअप करा. 2014 डेप्थ किती दिसेल, 22,000. एक मिनिट मी इथे आणि मेन्शन करून ठेवते. डेप्थ मध्ये आपण काय घेतलेलं आहे, सिक्युअर्ड लोन डिवायडेड बाय इक्विटी मध्ये आपण काय घेणार आहोत, इक्विटी कॅपिटल प्लस रिझर्व. ओके, पण आता अमाऊंट मात्र मी इथे काय करते डिरेक्टली घेते. 22,000 डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड 1,50,000 जो आपण वरती प्रॉब्लेम मध्ये घेतलेला आहे. सो आन्सर मिळेल मग आपल्याला 22,000 डिवायडेड बाय 1,50,000 0.15. ओके, आणि हा सुद्धा आपण काय करतो ऍज अ करंट रेशो जसा 1:1, 2:1 दॅट लाईक दॅट अशा फॉर्म मध्ये मेन्शन करतो, लाईक अ स्टँडर्ड फॉर्म मध्ये. म्हणजेच तुमचा आन्सर आपण पुटअप करू 0.15:1. मी बऱ्याच वेळी याचं स्टँडर्ड सुद्धा 2:1 काय केलं जातं तर कन्सिडर केलं जातं. इज इट क्लिअर? ओके, सो 2013 ची अमाऊंट पुटअप करा. मग सिक्युअर्ड लोन किती दिसत आहेत बघा प्रॉब्लेम मध्ये, 24,000 दिसतील सिक्युअर्ड लोन डिवायडेड बाय इक्विटी फंड ऑलरेडी आपण वरती कॅल्क्युलेट केलेला आहे 1,38,000. ओके, आन्सर काय मिळेल मग तुम्हाला डिवाइड करून 0.17. सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये पुटअप करा मग 0.17:1. Is it clear? Okay, good. सो डेप्थ इक्विटी रेशो क्लिअर झाला का? डेप्थ मध्ये आपण काय बघतो, डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी. डेप्थ म्हणजेच काय तर जे काही लोन वगैरे आहे दिस इज कॉल्ड द डेप्थ. दॅट मीन्स सिक्युअर्ड लोन आता प्रॉब्लेम मध्ये एकच दिलेला आहे. आणि इक्विटी म्हणजेच काय तर इक्विटी शेअर होल्डर फंड. मग यामध्ये इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल ते हे इन्क्लूड होईल. सो तुमचा थर्ड रेशो कम्प्लीट झाला, डेप्थ इक्विटी रेशो. नेक्स्ट रेशो कडे आलोत आपण, स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. स्टॉक वर्किंग कॅपिटल म्हणजे काय म्हणतो आपण, स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. सो फॉर्म्युला पुटअप करा, स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. एक मिनिट.
ओके, सो आता आपण स्टार्ट करूया स्टॉक टू वर्किंग कॅपिटल रेशो. हा रेशो सुद्धा आपण काय केलेला आहे, ऑलरेडी लर्न केलेला आहे. स्टॉक म्हणजे कोणता स्टॉक येणार आहे आता इथे, तर क्लोजिंग स्टॉक. ओके, दिस इज बेस्ड ऑन द बॅलन्स शीट रेशो म्हणतो आपण स्टॉक टू वर्किंग कॅपिटल रेशो. सो वर्किंग कॅपिटल म्हणजे माहिती आता, जर इथे परत तुम्हाला बायफर्केशन करायचं असेल तर करू शकताय. स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, मग करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ओके, अमाऊंट पुटअप करून घ्या. मग स्टॉक आता ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, करंट असेट आणि करंट लायबिलिटी आपल्याला माहिती आहे. स्टॉकची अमाऊंट काय दिसते बघा प्रॉब्लेम मध्ये, स्टॉक क्लोजिंग स्टॉक. ओके, क्लोजिंग स्टॉक जो इथे दिसेल तो किती आहे, 46,000 अँड 44,000 अँड करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. चला, सो सॉल्व करूया. फर्स्ट 46,000 डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल किती मिळेल मग तुम्हाला, 82,000 इंटू 100. आता हे कॅल्क्युलेट करून बघा. वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. तर मी इथे डिटेल नाही कॅल्क्युलेट करत आहे, कारण वरती आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे करंट रेशो. ओके, सो करंट रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आणि लिक्विडिटी रेशो सुद्धा कॅल्क्युलेट केलेला, सॉरी स्टॉक टू वर्किंग कॅपिटल रेशो आता आपण कॅल्क्युलेट करतो. सो आन्सर किती मिळेल बघा, 56.10%. अँड 2013 चा रेशो कॅल्क्युलेट करा. स्टॉक आहे 44,000 डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल, दॅट मीन्स करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. सो ती किती मिळेल मग तुम्हाला, 70,000 इंटू 100. सो आन्सर काय मिळेल मग तुम्हाला त्याचं, 62.86%. ओके, सो हायलाइट करा आन्सर. म्हणजे फर्स्ट मिळालं तुम्हाला 2014 चे 56.10 अँड सेकंड 2013 चा आन्सर मिळालेला आहे 62.86%. दिस इज स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. दिस रेशो बेस्ड ऑन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये दोन्ही अमाऊंट आपल्याला इथे मिळू शकतात. इज इट क्लिअर, स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. सो नेक्स्ट रेशो कडे जाणार आहोत आपण, रेशो नंबर 5, लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटी रेशोलाच आपण काय म्हणतो, तर क्विक रेशो असं म्हटलेलं आहे आणि असिड टेस्ट रेशो सुद्धा आपण त्याला म्हणतो. सो त्याचा फॉर्म्युला काय असेल मग, क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. सो फॉर्म्युला पुटअप करा. क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. सो क्विक असेट आता प्रॉब्लेम मध्ये काय करतो आपण, करंट असेट मायनस स्टॉक आणि करंट लायबिलिटी मायनस
काय करणार आहोत आपण, करंट लायबिलिटी मायनस प्रोव्हिजन असेल तर प्रोव्हिजन, किंवा सॉरी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असेल तर ते आपण काय करतो, मायनस करतो. आता इथे बँक ओव्हरड्राफ्ट किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले नाहीये, सो आपण करंट असेट सॉरी करंट रेशो मध्ये सुद्धा लर्न केलेला आहे. फक्त फॉर्म्युला थोडासा डिटेल मेन्शन करा. करंट assets minus stock divided by current liability minus bank overdraft. आता इथे प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तर बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे काही दिसतच नाहीये. डिरेक्टली तुम्हाला करंट लायबिलिटी आणि प्रोव्हिजन, आता हे प्रोव्हिजन सुद्धा तुमच्या क्विक लायबिलिटी मध्ये इन्क्लूड होणार आहे. सो पुटअप करा अमाउंट. करंट असेट्सची अमाउंट आपण काय केलेली होती, वरती फाइंड आउट केलेली आहे. आणि प्रॉब्लेम मध्ये लोन अँड ऍडव्हान्सेस जे दिलेले आहेत, दिस इज द प्रीपेड. ओके, सो प्रीपेड आपण काय करतो, क्विक मधून मायनस करतो. म्हणजे स्टॉक जसं मायनस केलेला आहे तसं प्रीपेड पण मायनस करणार आहोत. आता प्रॉब्लेम मध्ये या वरती आपण काय केले होते, करंट असेट फाइंड आउट केले होते. सो 1,62,000 मायनस ऍडव्हान्सेस ची अमाउंट किती दिसत होती, ऍडव्हान्सेस फर्स्ट इयर 52,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. आता डायरेक्टली मेन्शन केलं तरी चालेल, 80,000 आहे. 1,62,000 मायनस 52,000 म्हणजे तुम्हाला अमाउंट किती मिळेल, 1,16,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. तर बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे नाहीये, त्यामुळे डायरेक्टली आपण करंट लायबिलिटीची अमाउंट काय घेतली, पुटअप केलेली आहे. तो आन्सर काय मिळेल बघा मग तुम्हाला, 1.45 हे आन्सर मिळेल. आणि आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये मेन्शन करणार 1.45:1. ओके, सो क्विक असेटचा सॉरी क्विक रेशोचं स्टँडर्ड काय आहे, 1:1. सो इथे मात्र 2014 ची पोझिशन कशी दिसतीये, हाय सॅटिस्फॅक्टरी शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी. सो 2014 चं कॅल्क्युलेट करा. आता हा तुम्हाला होमवर्क असेल, हा काय करा तुम्ही कॅल्क्युलेट करा 2014 चा सॉरी 2013 चा. नेक्स्ट रेशो कडे येते, रेशो नंबर 6, कॉस्ट ऑफ सेल टू सेल्स रेशो. म्हणजे हा रेशो सुद्धा आपण काय केलेला आहे, लर्न केलेला आहे. तर थोडंसं त्याचं वर्डिंग चेंज करून दिलेलं आहे, कॉस्ट ऑफ सेल्स टू सेल्स रेशो. म्हणजेच काय रिलेशन असणार आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड divided by sales. Okay, into 100. So the cost of sales कसं कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस वेजेस प्लस फॅक्टरी एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक, म्हणजे तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. सो सेल्स काय आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे, पण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं फाइंड आउट करायचं आहे हे मात्र डिटेल पुटअप करून घ्यावं लागेल. सो ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस वेजेस प्लस, मी ते खाली मेन्शन करते,
वेजेस नंतर अजून काय दिसते प्रॉब्लेम मध्ये, तर फॅक्टरी एक्सपेन्सेस आणि त्याच्यामधून मात्र काय करावं लागेल, क्लोजिंग स्टॉक हा मायनस करावा लागेल. ओके, हे सुद्धा आपण ऑलरेडी लास्ट प्रॉब्लेम मध्ये लर्न केलेलं आहे. क्लोजिंग स्टॉक काय करतो आपण, मायनस. सो ऍज पर दी फॉर्म्युला अमाऊंट आपण पुटअप करून घेऊया 2014 मध्ये. सो ओपनिंग स्टॉक किती दिसतोय बघा, ऍज पर दी प्रॉब्लेम 44,000 प्लस 84,000 then plus 40,000 then plus 32,000 and minus closing stock 46,000. ओके, सो आपल्याला काय मिळेल, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड ची अमाऊंट मिळेल. आता हे कॅल्क्युलेट करून बघा मग किती मिळेल तुम्हाला. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 44,000 प्लस 84,000 प्लस 40,000 प्लस 32,000 मायनस 46,000 म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळेल तुम्हाला फर्स्ट इयरचा म्हणजे 2014 चा 1,54,000. ओके, डिवायडेड बाय नेट सेल के आपल्याला डायरेक्टली प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे 2,10,000 नेट सेल्स and into 100. सो फाइंड आउट करा पर्सेंटेज काय मिळणार आहे मग 73.33%. प्रॉब्लेम तुमच्याकडे रिटर्न फॉर्म मध्ये असणं महत्वाचं आहे कारण मी सारखं स्क्रोल नाही केलेलं आहे, नेक्स्ट पेज वरती गेले नाहीये. तर तुम्ही अमाउंट एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. ओके, चला आता 2013 चे जे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे हा तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. ऍज अ होमवर्क म्हणून देते मी. फर्स्ट तुम्हाला होमवर्क दिलेला आहे मी, लिक्विडिटी रेशो 2013 चा कॅल्क्युलेट करा. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड तुम्हाला 2014 चा होपसो क्लिअर झाला असेल, त्याच्यावरून 2013 चा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कॅल्क्युलेट करा. सो सेम मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेशो आणि सेलिंग रेशो सुद्धा 2014 चा कॅल्क्युलेट करून देते, 2013 चा मात्र तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेशो सुद्धा सिंपल आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. तर रेशो आपण एक्सपेन्सेस बघितलेले आहेत. पर्टिक्युलर एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100 केल्यानंतर आपल्याला एक्सपेन्सेस रेशो मिळतो. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस divided by net sales into 100. ओके, आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेशो एक्सपेन्सेस मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस डिरेक्टली दिले आहेत बघा प्रॉब्लेम मध्ये. या आता इथे या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हे 8,000 दिलेलेच आहे, पण मॅनेजरियल रेम्युनरेशन जे आहे 2,000 हे ऑफिस एक्सपेन्सेसशी रिलेटेड आहे म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. सो 8,000 प्लस 2,000 तुमचे काय येणार आहेत रेशो येतील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मध्ये. ओके, सो अमाउंट थोडीशी डिटेल इथे मेन्शन करणार असाल तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस मॅनेजरियल रेम्युनरेशन.
सो अमाऊंट पुटअप करून घ्या ऍज पर दी फॉर्म्युला. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस किती दिसत आहेत प्रॉब्लेम मध्ये 8000 प्लस मॅनेजरियल रेम्युनरेशन दिसत आहे 2000. ओके, डिवायडेड बाय नेट सेल्स आपण डायरेक्टली पुटअप करणार आहोत 2,10,000 इंटू 100 इंटू 100. सो 8000 प्लस 2000 किती झाले 10,000 डिवायडेड बाय 2,10,000 इंटू 100. सो कॅल्क्युलेट करा किती येतील बघा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेशो तुम्हाला मिळेल मग 4.76%. इज इट क्लिअर? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेशो मध्ये काय ना सांगितलं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि रेम्युनरेशन हे दोन अमाऊंट इथे येतील आणि नेट ने आपण काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे नेट सेल्सने. सो 2013 चा तुम्ही काय करा कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर आलो तर आपण सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये पण काय येणार आहे, सेलिंग एक्सपेन्सेस तुम्हाला डायरेक्टली दिलेले आहे. तो फॉर्म्युला त्याचा असेल सेलिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. ओके, आता सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये काही जास्त काही दिलेलं नाहीये. प्रॉब्लेम जर बघितलात तुम्ही तर इथे डायरेक्टली अमाऊंट दिलेली आहे बघा सेलिंग एक्सपेन्सेस. सो फर्स्ट इयरची असेल दॅट मीन्स 2014 ची 6,000 अँड 2013 ची असेल 10,000 आणि नेट सेलने ऍज युजल काय करणार आपण डिवाइड करणार. सो चला पुटअप करा अमाऊंट. सेलिंग एक्सपेन्सेस 6,000 डिवायडेड बाय 2,10,000 इंटू 100. तो आन्सर काय मिळेल मग तुम्हाला 2.86%. इट्स व्हेरी सिम्पल. ह्या रेशोला काही हार्ड नव्हतं. अमाऊंट डायरेक्टली मिळाली आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेसची. सो आपण वी कॅन हिअर इझिली फाइंड आउट 2013 अमाऊंट ऑल्सो. स्वतः होमवर्क आहे तुम्हाला 2013 चा सेलिंग एक्सपेन्सेस तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यानंतर 2013 चा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करायचा आहे आणि 2013 चा कॉस्ट ऑफ सेल्स रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे ऍज वेल ऍज लिक्विडिटी रेशो. असे 4 रेशो तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून कॅल्क्युलेट करावे लागतील. यातूनही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. ओके, इज इट क्लिअर? थँक यू.